भारतीय जनता पक्षाला मोठं करण्याचं काम ज्या शिवसेनेने केलं त्या शिवसेनेचे दोन तुकडे करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता जोरदार धक्का बसायला सुरुवात झालेली आहे। निष्ठावंत आणि जुने हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला हे अजिबात आवडलेलं नाहीये। उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर एकटं पाडण्याची जी रणनीती होती ती भारतीय जनता पक्षाला ठाकरे यांनी यशस्वी होऊ दिली नाही। म्हणूनच त्यांनी आता उद्धव ठाकरे यांचा पक्षच शिंदे गटाला दिल्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचा एक बडा नेता आणि खासदार तो मात्र प्रचंड नाराज असून उद्धव ठाकरे यांच्या बाजूने तो भक्कम उभा असल्याचं त्यांनी बोलून दाखवले आहे। ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आमच्याकडे कोणतेही पद आणि खासदार नसताना याच शिवसेनेने आम्हाला मोठं केलं, याच नरेंद्र मोदी यांना वाचवलं, तेच आज त्यांचा पक्ष संपूर्ण मातोश्रीचा दरारा हा संपवण्याच्या मागे लागलेले हे कुठेतरी चुकीचं असलेलं खासदार आणि केंद्रीय नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी बोलून दाखवलेले आहेत। मोदी यांच्या विरोधात ते कायमच आक्षेप घेतात, कारण की मोदी लोकशाहीमध्ये कोणालाच बोलू देत नाही, कुठल्याच खासदाराला बोलण्याचा अधिकार नाही। मोदी आणि शहा जे ठरवतील तेच घडणार असल्याचा त्यांनी आरोपसुद्धा केलेला आहे। उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला तो योग्यच होता त्यांच्या दृष्टीने, कारण की आमच्याच पक्षामध्ये आज कितीतरी काँग्रेसचे नेते येऊन आमदार आणि मंत्री झालेले आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत जाण्यात यात गैर नाही, कारण की ठाकरे यांना शिवसेना आपली भक्कम करायची होती, भारतीय जनता पक्ष त्यांचा पक्ष संपवायला निघाला होता असा आरोपसुद्धा त्यांनी केल्यामुळे आता मोठा खळबळ उडाला आहे।